कन्या रास ही पृथ्वी तत्वापासून बनलेली आहे. पृथ्वी तत्व हे आपल्या जीवनामधले आर्थिक, मानसिक, शारीरिक, नातेसंबंध, करिअर, शिक्षण, आध्यात्मिक या सर्व गोष्टींमध्ये स्थिरता आणि ग्रोथ देतो. पण ह्याच्या उलट जर आपल्या आयुष्यात घडत असेल तर तुम्हाला दानधर्म करणं फार गरजेचं आहे. लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं, प्राणीपक्ष्यांना मदत करणं फार गरजेचं आहे. तुम्ही असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत राहते. कन्या राशीचा जो ग्रह आहे तो बुध आहे. बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे. तर आपल्या जीवनामध्ये बुध ग्रहामुळे क्रिएटिव्हिटी येते, प्रभावी संभाषण कौशल्य येते, नवनवीन गोष्टी आपण शिकतो, नवनवीन ज्ञान आपण प्राप्त करत राहतो. हा जो प्रभाव आहे हा चांगला प्रभाव आहे बुध ग्रहाचा. पण ह्याच्या उलट जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बुध ग्रहाचा वाईट प्रभाव होत आहे असं तुम्ही समजून घ्या. तर त्याला एक उपाय आहे. उपाय असा आहे की तुम्ही दर बुधवारी हिरवे आखे मूग, हिरवी वस्त्रे म्हणजे कापड, हिरवी फळे, हिरव्या भाज्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला, प्राणी पक्ष्यांना तुम्ही दान करत राहावे जोपर्यंत तुमच्यावरचा बुधग्रहाचा वाईट प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत. आता कन्या राशीचे जे इष्टदेव आहेत ते आपले गणपती बाप्पा आहेत आणि इष्टदेवी ही माता दुर्गा, माता भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा ही आहे. तर हे जे सर्व स्वरूप आहे माताचं, तर हे पार्वतीचेच रूप आहे. तर ह्यांची पूजा करताना तुम्हाला प्रथम महादेवांची पूजा शिवलिंगाच्या स्वरूपात करावी लागते. तर ही पूजा संपन्न होते. या सर्व देवांचे मी मंत्र तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजाविधी आणि प्रार्थना पण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला शेअर करणार आहे गाईज. टाईम जास्त होतं व्हिडिओचा, त्यामुळे मी टेक्स्टमध्ये तुम्हाला हे सगळं शेअर करत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या पूजाविधीचं फळ त्यांनाही त्यांच्या इच्छा प्राप्तीसाठी होईल गाईज. थँक्यू.